नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा जरी पोस्टपोन झाल्या असल्या तरी आपल्याला आपला अभ्यास पोस्टपोन नाही करायचा. सो आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण मानवी भूगोल बघत आहोत. भूगोल हा सगळ्यात जास्त वेटेज असणारा विषय आहे. म्हणजे विचार केला तर भूगोल, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी आणि करंट अफेअर्स. ठीक आहे, ओके. तर मानवी भूगोल पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल. वन स्टॉप सोल्युशन आहे. मानवी भूगोलाचे मार्क्स तुम्हाला इझिली मिळतील. एकच पुस्तक वापरा. प्री आणि मेन्ससाठी तुम्हाला हे पुस्तक पुढे उपयोगी पडेल. तर याच पुस्तकातून आपण काही भाग कव्हर करत आहोत. बघूया आपण आजच्या लेक्चरमध्ये काय शिकणार आहोत ते. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा जरी पोस्टपोन झाली असली तरी आपल्याला आपला अभ्यास पोस्टपोन नाही करायचा आहे. सो आपण इथं मानव भूगोल लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. फर्स्ट लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे मायग्रेशन चे टॉपिक शुअर शॉर्ट आयोग विचारतं असेच टॉपिक आपण इथं घेत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की एखादा क्वेश्चन येतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आदिवासी जाती जमातींबद्दल क्वेश्चन येतात. ठीक आहे, ओके. तर हा आदिवासी जाती जमातींचा जो पार्ट आहे, मग त्या आदिवासी जमाती आपल्या भारतातील असू द्या किंवा जगातील असू द्या, ओके. तर हा पार्ट कशामध्ये येतो? हा पार्ट मानव भूगोलमध्ये येतो. ठीक आहे, मानव भूगोलमध्ये येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला जगातील आणि भारतातील ज्या आदिवासी जाती जमाती आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती मिळते. ठीक आहे, तर हाच पार्ट आपण इथं आज कव्हर करणार आहोत. तुमचे 2 ते 4 मार्क इथून कव्हर होतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बघा, तर इथं आपण बघितलं, तुम्ही जर 2023चे पेपर काढून बघितलं ना, 2023चा पेपर तुम्ही काढून बघा. एक्झाम्पल मी तुम्हाला जिओग्राफीचंच देते. तुम्हाला पर्यावरणाची डेफिनेशन विचारले. ठीक आहे, पर्यावरणाची डेफिनेशन विचारले. ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया, त्याच्यानंतर ताज यांनी दिलेली डेफिनेशन. तर सांगण्याचा हेतू माझा काय, इंट्रोडक्शन स्किप करू नका. इंट्रोडक्शनमधून खूप सारे क्वेश्चन बनतात. ठीक आहे, ओके. तर बघा, आदिवासी म्हणजे काय? आदिवासी आपण बघतो, इमेजेस वगैरे बघतो, नेहमीच आपल्याला एक उत्सुकता त्यांच्याबद्दल राहिलेली आहे. का राहिलेली आहे? कारण त्यांची संस्कृती, बरोबर. तर आदिवासी हा एक लोकांचा समूह आहे, ज्याच्यामध्ये त्यांची समान भाषा असेल, चालीरीती असतील, रूढी असेल, श्रद्धा असेल. तर त्यांचा एक ग्रुप आहे, बरोबर, त्यांचा एक गट आहे आणि जो गट जगभर पसरलेला आहे. ओके. तुम्हाला आदिवासी डोंगराळ प्रदेशामध्ये दिसतील, मैदानी भागामध्ये दिसतील, वाळवंटामध्ये पण आढळतात. ठीक आहे. आता मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात बघा, वेगवेगळ्या अभ्यासानुसार जगातील आदिवासी लोकांनी त्यांची स्वतःची संस्कृती, रूढी, धार्मिक गोष्टी, दंतकथा, काल्पनिक गोष्टी या विकसित केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि असं दिसून येतं की जागतिकीकरणाचा वाढता कल, औद्योगिकीकरण आणि मानवीकरण याच्यामुळे काय झालं, एक चांगला नागरिक बनवण्यासाठी आपल्याला योगदान दिलेलं दिसून येतं, बरोबर. आता याच्यामुळे काय होतं, पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर जागतिकीकरण नव्हतं, औद्योगिकीकरण नव्हतं. परिणामी जे जगातील घटक आहेत, बरोबर, किंवा कोणत्याही भागामध्ये मदत मिळत नव्हती. आता तसं आहे का? आता तसं नाही आहे. आणि याचा जीवन पद्धतीवर परिणाम झाला आहे सगळ्या घटकाचा. पण कशावरती परिणाम झाला आहे? पारंपरिक जीवन पद्धती बदलली, आधुनिक बनली, बरोबर. आणि विशेषतः आदिवासी संस्कृती जी अनेक वर्षाची आहे ना, ती टिकवण्यासाठी काय झाले तर आपल्याला प्रयत्न झालेले दिसून येतात. आता आदिवासींच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांचं जर जागतिक वितरण तुम्ही बघितलं तर आदिवासी समाज म्हणजे काय? आदिवासी समाज म्हणजे सामाजिक नीती नियमांनी बांधला गेलेला लोकांचा समूह. ठीक आहे, ओके. आदिवासी समाज म्हणजे सामाजिक नीती नियमांनी बांधला गेलेला लोकांचा समूह आहे, ज्याची समान भाषा आहे आणि सांस्कृतिक परंपरा पण आपल्याला समान दिसते. आदिवासी संकल्पना जर तुम्ही बघितली तर तुम्हाला काय देतील बघा, खूपच मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन जर बनले तर आदिवासी ही संकल्पना जीवशास्त्रीय किंवा वांशिक वैशिष्ट्यांपेक्षा महत्त्वाची आहे का? तर नाही. तर ती महत्त्वाची ठरते सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे. ठीक आहे, ओके. अनेक आदिवासी जमातीमध्ये जो तांत्रिक विकास आहे ना, हा कमी प्रमाणात झालेला आहे. त्यांचं दरडोई उत्पादन सुद्धा कसं आहे, कमी आहे. लक्षात घ्या, आदिवासींची जर तुम्ही सर्वसाधारण वैशिष्ट्ये बघितली
तर वनस्पतींची लागवड करणं हा त्यांचा मुख्य धंदा असतो. अनेक आदिवासींचा बिझनेस असेल का नसेल, बरोबर. पशुपालन त्यांच्या शेती प्रकारातील मुख्य भाग असतो. आदिवासी जमातींची ठराविक अशी आर्थिक वैशिष्ट्ये पण असतात. उदाहरणार्थ आर्थिक वैशिष्ट्ये जर तुम्ही बघितली तर वनस्पतीची लागवड करणं, पशुपालन, शिकार ही त्यांची काय आहेत, आर्थिक वैशिष्ट्ये आहेत, बरोबर. मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदिवासी लोक करत नाहीत, त्याच्यावरूनच आपण लक्षात घेतो. जर ही लोक वनस्पतीची लागवड करत असतील, पशुपालन करत असतील, तर ही लोक टेक्नॉलॉजीचा वापर करतात का, नाही. आणि जरी त्यांना ही साधनं उपलब्ध झाली तरी त्यांची जी उत्पादक क्षमता आहे ती जास्त असेल का, नाही. कारण का, वस्तूंची देवाणघेवाण आणि पुनर्वितरण हे त्यांचं उत्पादन संपवण्याचे मार्ग आपल्याला दिसतात. राजकीय संघटनाशी ते स्पर्धा करू शकतात का, करू शकत नाहीत. आदिवासी समूहातील लोकांची भाषा, संस्कृती समान असली तरी ते एकाच समूहामध्ये नसतात, वेगवेगळ्या समूहामध्ये असतात. आदिवासी लोक हे आता काय झालेलं आहे, जी टेक्नॉलॉजी आहे ना, त्या टेक्नॉलॉजीमुळे प्रगत समाजातील लोकांपुढे टिकू शकत नाहीये. अंतर्गत आणि दुर्गम भागात अपुऱ्या सेवा सुविधा असणाऱ्या पर्यावरणीय भागाकडे ते काय करणार, स्थलांतर करतात. जर त्यांना तिथे ऍडजस्टच नाही झालं तर काय करणार, बरोबर. आदिवासी लोकांच्या अलगपणामुळे काय झालंय, उर्वरित देशातील लोकांच्या सांस्कृतिक आणि तांत्रिक घटकामध्ये भिन्नता वाढली, बरोबर. म्हणजे भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर आदिवासी लोक डोंगराळ आणि जंगल भागामध्ये केंद्रित झालेले दिसतात. ऑस्ट्रेलियामध्ये मूळचे लोक उत्तर भागाकडे स्थलांतरित झालेले दिसून येतात. बघा, आता आपण बघतो की जगातील प्रमुख आदिवासी आणि त्यांचं निवासस्थान याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. जर तुम्ही पूर्वीचे क्वेश्चन पेपर काढून बघितले तर याच्यावरती आपल्याला आयोगाचे क्वेश्चन दिसतात. पण इथं आपण लिमिटेड भाग आतापर्यंत करत होतो, आता आपल्याला असं करून चालेल का, नाही. नवीन नवीन जे विचारलं जाते ते आपण इथं करणार आहोत. उदाहरणार्थ पिग्मी असतील त्याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, किंवा एस्किमो असतील, बुमशेन असतील, तर हे विचारलंय. स्पेसिफिक आपण 4-5च आदिवासी जमातींचा अभ्यास करणार, पण जोड्या लावामध्ये तुम्हाला हा जो भाग आहे हा भाग विचारला जाऊ शकतो. तर इथं अल्फाबेटिकली तुम्हाला दिलेला आहे अफी कपो, दक्षिण नायजेरियातील आदिवासी एनू, जपानमधील अल्कालूफ, दक्षिण चिलीतील अंदमानीज, अंदमान निकोबार, अपाचे, नैऋत्य अमेरिका आराफो, अमेरिकेतील रॉकी पर्वत आरापेश, पापुआ न्यू गिनीमधील आदिवासी अरुंता, मध्य ऑस्ट्रेलियातील आदिवासी अशांती, धानामधील आझटेक, मध्य मेक्सिको बबिंगा, आफ्रिका खंड उत्तर कांगोमधील, त्याच्यानंतर आहे बांटू, मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील निग्रो लोक आहेत. बास्कस जर तुम्ही बघितलं तर उत्तर स्पेन आणि दक्षिण फ्रान्समधील आदिवासी आहेत. बसेरी, इराणमधील मूळ आदिवासी आहेत. बोडोविनस, नैऋत्य आशिया. जर तुम्हाला आयोगाने व्हॅल्यू ॲडिशनल क्वेश्चन विचारला आणि हे जर तुम्हाला असं दिलं ना, अ गट ब गट, अ गटामध्ये तुम्हाला देतील बबिंगा, बांटू, बास्कस, बसेरी. इकडे देतील मध्य आफ्रिका, इथं देतील स्पेन. तर तुम्हाला हे कळणारच नाही हे काय आहे, ठीक आहे. ज्या लोकांनी अभ्यास केले त्यांनाच कळेल. सो आपल्याला या लेवलचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ठीक आहे. बर्बरस ही जी जमात आहे ना, ही मोरक्को, अल्जेरिया, ट्युनिशियातील आहे. बिदांबू, पश्चिम ऑस्ट्रेलियातील मूळ आदिवासी. ब्लॅकफिट, वायव्य अमेरिका, दक्षिण कॅनडा. बुमशेन, आफ्रिकेतील कलहरी वाळवंट. चेरोके, अमेरिकेच्या आग्नेय भागातील. चिलिएट, अलास्का, आग्नेय किनारी भाग. चोनो ऑब्लिक कोनो, आग्नेय चिलीमधील. क्री, पूर्व कॅनडा. क्रिक, अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील. दानी, पश्चिम इरियन. डेल्वारे, ईशान्य भाग अमेरिकेचा. डोबन्स, दक्षिण पॅसिफिक. एस्किमो, कॅनडा आणि ग्रीनलँड टुंड्रा प्रदेश आपण अभ्यासतो. फिन, युरोपियन टुंड्रा प्रदेश. फॉक्स, पंचमहासरोवरांच्या दक्षिण भागातील आदिवासी. गॉचो, उरुग्वे आणि अर्जेंटिनाच्या पंपास प्रदेशातील भटकी जमात. गुमझू, इथिओपियातील ब्ल्यू नाईल खोऱ्यातील आदिवासी जमात. हॅमिटेस, वायव्य आफ्रिका. गडद काळ्या रंगाचे मुस्लिम. हायदा, कॅनडाच्या वायव्य किनारपट्टीवरील शिकार आणि मासेमारी करणारे लोक, ठीक आहे. ओके, तर हे तुम्ही जोड्या लावासाठी रिवाइज करून ठेवा. आपल्याला ज्या जमाती विचारल्या जातात ना त्याच्यामध्ये एस्किमो विचारले जातात. आफ्रिकन पिग्मी, मसाई आणि बदावणी यांच्यावरती प्रिव्हियस पण क्वेश्चन पडलेले आहेत, आता पण विचारले जाऊ शकतात. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण इथं घेत आहोत, ठीक आहे. बघा, पिग्मी लोक हे मध्य आफ्रिकेतील
आता इथं तुम्हाला क्वेश्चन कसे विचारतात, सिंपल विचारले जातात की ही लोक कुठे आढळतात, मध्य आफ्रिका, स्पेसिफिक भाग आहे का, आहे कांगो आणि विषुववृत्तीय गिनीच्या वर्षावनामध्ये आढळतात. ठीक आहे, ओके. आता हे समूह कसे आहेत बघा, बांबुटी बाका, त्वा आणि बबिंगा हे विविध समूह आहेत, इथे लोक आढळतात. आणि हे समूह कॅमेरून आणि गॅबन म्हणजे काही समूह जे आहेत ना, कांगो आणि विषुववृत्तीय गिनी वर्षावन सोडून कॅमेरून आणि गॅबन इथं पण राहिलेले दिसतात. ठीक आहे. आणि ही जर जमात तुम्ही बघितली, पिग्मी ही सर्वात जुनी जमात आहे. स्वतःला काय म्हणतात, मांबुटी किंवा एल्प, याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. किती हजार वर्षापूर्वी उल्लेख केलाय हे नाही तुम्हाला विचारणार, पण स्वतःला मांबुटी किंवा एल्प म्हणतात हे विचारलं जाऊ शकतं. आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे बघा, यांची उंची नॅचरलीच कमी आहे, बरोबर, हार्डली 4 फूट 11 इंच. ओके. पिग्मी हे परंपरेने शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करणारा मध्य आफ्रिकेच्या वर्षावनामध्ये राहणार आहे. ठीक आहे. ते कसे आहेत, भटके आहेत, काही प्रमाणात ते मासेमारी पण करतात. पिग्मी लोक मासेमारी करतात का, करतात. स्वतःला जंगलातील लोक म्हणतात. काय म्हणतात, जंगलातील लोक, कारण का त्यांच्या संस्कृतीमध्ये जीवनात जंगलाला महत्व आहे, त्यांचा मूलभूत हक्क पण आहे तो. आणि आगीचा बाणाचा शिकारीसाठी त्यांनी उपयोग केला. त्यांचं अन्न जर तुम्ही बघितलं तर फळे कंदमुळे, रानडुक्कर, यामस, मध, मशरूम फळांचा पण वापर केला त्यांनी. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि ही लोक अन्नासाठी आजूबाजूच्या खेड्यामध्ये व्यापार पण करत होते. हे झालं त्यांच्या अन्नाबद्दल, त्यांच्या आहाराबद्दल जर क्वेश्चन विचारला तर. म्हणजे विचारतील काय तुम्हाला की बाबा ते मांसाहार करतात का वगैरे, करतात. जर इथे तुम्हाला रानडुक्कर वगैरे दिसत असेल तर डेफिनेटली करतात. पिग्मी लोक अर्धगोलाकार, घुमटाकार, पानांनी फांद्यांनी बनलेल्या झोपडीत राहतात. वैशिष्ट्य आहे, चटया सुद्धा पानांपासून तयार केलेल्याच असतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवतात, त्याच्याजवळ सर्वजण झोपतात. धुरामुळे काय होतं, डासांपासून संरक्षण होतं. ठीक आहे, ओके. आता पिग्मी लोकांच्या दृष्टिकोनातून जंगल का महत्वाचे, कारण ते जंगलाला सर्वस्व मानतात, बरोबर, लक्षात घ्या. आता इथं त्यांची जी संस्कृती आहे, त्यांच्या पारंपरिक संगीत आणि नृत्याशी जोडलेली आहे. याच्यावरती पण क्वेश्चन बनू शकतो. ड्रम बासरी, संगीत वाद्य कोणती वापरतात, ड्रम बासरी. ठीक आहे. त्यांचे जे कपडे आहेत त्याच्यावरती चित्र काढलेली आहेत, पण त्याच्यामध्ये चेंज काय झालाय, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळे अलीकडे बदल झालाय. ठीक आहे. आता ही पिग्मी जमात जी आहे ना, यांचं अस्तित्व धोक्यात आलंय का, आपल्याला माहितीये सांस्कृतिक ओळख पण नष्ट होते. व्यापारी दृष्ट्या जंगल वगैरे तोडली जात आहेत, मग तिथून त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागतं. म्हणजे कांगो सारख्या ठिकाणी ही जास्त सिच्युएशन आहे. तर अशामुळे काय झालं, यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. आता इथं बांटू लोक जे आहेत ना, ते पण पिग्मी लोकांना त्रास देतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं अस्तित्व इथं थोडंसं धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आपण बघतोय एस्किमो लोक. एस्किमो लोक म्हणजे पूर्वीपासून बेरिंगचा समुद्र ते ग्रीनलँड आणि ईशान्य सायबेरियाच्या चुकची द्वीपकल्पाच्या किनारी भागात, हे यांचं लोकेशन लक्षात ठेवा. बेरिंगचा समुद्र, ईशान्य सायबेरिया, ठीक आहे. उत्तर सायबेरिया म्हणजे रशियाचा पूर्व भाग, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड. एस्किमो लोक जिथे राहतात तो क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो. आता हे ज्या प्रदेशातील मूळ रहिवासी म्हणून एस्किमोचं महत्व खूपच आहे, बरोबर. कॅनडाचा इनुट भाग हे जोड्या लावमध्ये विचारतात. उत्तर अलास्का, ग्रीनलँड, सायबेरिया पूर्व भाग हे तुम्हाला जोड्या लावमध्ये विचारलं जातं. एस्किमोचे किती गट आहेत, 2 मुख्य गट असून कॅनडा, अलास्का आणि ग्रीनलँड इथले समूह आणि सायबेरियातील समूह. आता इथं कॅनडा आणि ग्रीनलँड मधील एस्किमो लोकांनी 70 पासून इनुट हे नाव स्वीकारलं आहे. ठीक आहे. पण जो दुसरा समूह आहे अलास्का, सायबेरिया, त्यांनी मात्र कुठलंही नाव स्वीकारलेलं नाहीये. कॅनडा, ग्रीनलँड मध्ये एस्किमो या नावावर टीका झाल्याने तेथील लोकांनी काय केले, इनुट हे नाव स्वीकारलं. अलास्काचे मूळ निवासी खरे लोक इत्यादी नावे त्यांना आहेत. आर्क्टिक भागामध्ये राहणाऱ्या लोकांना युरोपियन आणि इतर लोकांनी एस्किमो नाव कधी दिलं, 16व्या शतकामध्ये दिलं. फक्त इनुट कुठं म्हणतात ते तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एस्किमोची संख्या वगैरे तर तुम्हाला विचारणार नाहीत, बरोबर. पण ग्रीनलँड, उत्तर अमेरिका, साधारणपणे त्यांची संख्या किती आहे, उत्तर अमेरिकेमध्ये जास्त आहे का, ग्रीनलँडमध्ये जास्त आहे का, सायबेरियामध्ये आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. प्रादेशिक भिन्नता आहे, बरोबर. जरी प्रादेशिक भिन्नता असली तरी त्यांची भाषा, संस्कृती, शारीरिक वैशिष्ट्ये कशी आहेत, सारखी आहेत, बरोबर. एस्किमो इल्यूट या मुख्य भाषा कुटुंबातील समूहातील बोलीभाषा बोलतात, इतरांपासून वेगळे आहेत. आर्क्टिक प्रदेशात अतिथंड बर्फाळ हिमाच्छादित पर्यावरणात स्वतःचं अस्तित्व टिकवलंय.
छोटी कुटुंब आहेत, सामाजिक आर्थिक वैशिष्ट्य. आता इथं जर बघितलं तर शेती पॉसिबल आहे का? हो नाही. बर्फाळ प्रदेशामध्ये वनस्पतीचं प्रमाण अत्यल्प असतं, भाजीपाला तर नसतोच, त्याच्यामुळे ते मांसाहारी जास्त आहेत. बरोबर. कॅरिबू, सील, वॉलरस, वेल मासे खाऊन जगतात. एस्किमो, आता इथं या फॅक्ट आहेत ना तुम्हाला, विधान आणि कारणमध्ये विचारल्या जातात. तुम्हाला तिथे विचार म्हणजे जर अभ्यास नाही केला तर विचार करावा लागतो की अरे हे मांसाहारी कसे, मग तुम्हाला तिथे आठवावं लागतं की अरे हे तर याच्यामध्ये राहतात ना, बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात, मग तिथे शेती व्यवसाय पॉसिबल आहे का? नाही. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. शिकारी आहेत. शिकारीसाठी ते विविध प्रकारचे भाले, धनुष्य, बाण, चाकू, माशांचे गळ आणि वायरचा हत्यारे म्हणून उपयोग करतात. ठीक आहे. भाल्यांचा वापर करून काय करतात? सीलची शिकार करतात. सीलची शिकार बर्फावर करतात किंवा कातडीने बनवलेली होडी असते ज्याला कयाक म्हणतात, त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. काही विचारतात लोकसेवा आयोग, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. हे एस्किमो लोक कॅरिबूच्या लोकरी व कातडीपासून बनलेले कपडे वापरतात. लक्षात घ्या. एस्किमो लोक कॅरिबूच्या लोकरी आणि कातडीपासून बनलेले कपडे वापरतात. तसेच पूर्ण अंगभर कपडे घालतात. बर्फापासून संरक्षण, बूट आणि डोळ्यांना गॉगल लावतात, त्याच्यामुळे अति थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं. एस्किमो लोक परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या घरात राहतात. बर्फाच्या ठोकळ्यापासून तयार केलेल्या इग्लू मध्ये ते हिवाळ्यात राहतात. लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन आला होता. काही वेळा वेलच्या हाडापासून, लाकडापासून, दगडापासून जे बनलेली घर आहे त्याचा पण वापर करतात. उन्हाळ्यामध्ये कॅरिबू किंवा सीलच्या कातडीपासून तयार केलेल्या तंबूमध्ये म्हणजे ट्युपिक मध्ये यांच्या घरांची नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर रेनडिअरच्या हाडापासून तयार केलेली बिनचाकाची गाडी कुत्री ओढतात. बरोबर. त्यांच्या जर भटकंतीमध्ये जर बघितलं तर स्लेज आणि कयाकला महत्व आहे. लक्षात ठेवा, स्लेज आणि कयाकला काय आहे इम्पॉर्टन्स आपल्याला इथं दिसून येतं. ही लोक अन्न, तेल, हत्यारे विविध गोष्टींसाठी कशावरती? तर शेती नाहीच, लक्षात घ्या, समुद्री प्राण्यावरती अवलंबून आहेत. मासे, कॅरिबू यांना महत्व आहे. स्त्री पुरुष कामाची विभागणी करतात. विविध तंत्रज्ञान, कला, कुसर प्रसिद्ध आहेत. छोट्या समूहामध्ये राहतात. वैयक्तिक खाजगी वापराच्या वस्तू सोडून इतर सर्व मालमत्ता ही सर्वांची असते. इथं जर तुम्ही बघितलं तर बारीक कला कुसरीच्या सुई, कंगवे एस्किमो पारंगत आहेत हे तयार करण्यामध्ये. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. सध्या जर तुम्ही बघितलं तर अमेरिका आणि कॅनडातील एस्किमो स्थिर वस्तीत राहत असून ते उदरनिर्वाहासाठी काम करून पैसे मिळवतात. ठीक आहे. ओके. शिकारीसाठी बंदुकीचा वापर करतात आणि शिकारींसाठी प्राण्यांचं प्रमाण कमी होत असल्याने तसेच इतर संस्कृतीचा प्रभाव पडू लागल्याने त्यांच्यामध्ये बदल होत आहेत. अनेक लोक खाणीमध्ये किंवा तेल उत्पादक भागात नोकऱ्या करत आहेत. कॅनडातील एस्किमो लोकांनी सहकार तत्वावर दुकाने काढून त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, गोष्टी विक्रीला ठेवलेल्या आहेत. 1999 मध्ये उत्तर अमेरिकेत स्थापन केलेल्या नुनावत प्रदेशामध्ये उत्तर अमेरिकेतील प्राचीन संस्कृती टिकवण्यास मदत झालेली आहे. ठीक आहे. ही झाली एस्किमो बद्दलची इन्फॉर्मेशन. मसाई बद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला नाही, पण पुढे जाऊन क्वेश्चन बनू शकतो. दक्षिण केनिया आणि उत्तर टांझानिया भागातील मूळ आदिवासी जमाती म्हणून मसाईंना ओळखलं जातं. ठीक आहे. दक्षिण केनिया, उत्तर टांझानिया भाग, मूळ आदिवासी. ठीक आहे. आफ्रिकेतील महासरोवरांच्या परिसरात त्यांचं वास्तव्य असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती आणि पोशाखामुळे ते इतर स्थानिकांपेक्षा वेगळे आहेत. लक्षात घ्या. मसाई लोक निलो सहारन भाषा समूहातील मा भाषा बोलतात. केनिया, टांझानियाच्या अधिकृत भाषाही ते शिकलेले असून स्वाहिली इंग्रजी भाषा बोलतात. ठीक आहे. कोणती? स्वाहिली इंग्रजी बोलतात. लक्षात आलं? क्लिअर. आता इथं जर तुम्ही बघितलं तर मसाईच्या तोंडी इतिहासानुसार ते उत्तरेकडील तुर्काना सरोवराजवळील दक्षिण नाईल नदी खोऱ्यातील मूळ रहिवासी आहेत. लक्षात ठेवा. मसाई संस्कृती कशी आहे? पितृसत्ताक संस्कृती आहे. आपण जर इथं बघितलं, आपण वैदिक संस्कृती वगैरे बघतो. ठीक आहे. तर कोणती संस्कृती मातृसत्ताक आहे, कोणती संस्कृती पितृसत्ताक आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही इथं बघितलं, तुम्हाला इथं मसाई लोकांच्या पितृसत्ताक संस्कृतीबद्दल क्वेश्चन येईलच असं नाही, पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. मसाई लोकांनी काय केले? ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा स्वीकार केलाय. वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत. लाल रंगाचे कापड वापरतात, त्याला शुक म्हणतात. पारंपरिक जीवन जगतात. बरोबर. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, जीवनशैली त्यांची गुरांवर आधारित आहे. गुरं त्यांचा अन्न मिळवण्याचा प्रमुख सोर्स आहे. त्यांची श्रीमंती कशी असते बघा, मुलांची संख्या आणि
गुरांच्या संख्येवर आधारित, ठीक आहे. सर्वसाधारणपणे 50 गुरांची संख्या आणि जास्त मुले जर असतील तर त्यांना आदरणीय मानलं जातं. एक जरी कमी असेल, आपल्याकडे बघा कसं प्रॉपर्टी वगैरे बघतात ना तसं, ओके. प्राण्यांचे मांस खातात, दूध पितात, विशेष प्रसंगी रक्तही पितात, लक्षात ठेवा. तर वसाहत्यांची शेळ्या मेंढ्या यांना घेऊन बाहेर पाठवलं जातं. त्याच्यानंतर वन्य प्राण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गळांचा वापर करतात. आता हे काय तुम्हाला विचारणार नाहीत, पण मसाई लोक विविध व्यवसाय पण करतात, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. जसं की शेती पारंपरिक औषधं विकणं, म्हणजे शेतीतून जी पारंपरिक औषधं येतात ती विकली जातात. दुकानं, रेस्टॉरंट चालवणं, खनिजांची खरेदी विक्री, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची विक्री जे आहे ते इथं तुम्हाला केले. इतर जे आपण पिग्मी बघितले, एस्किमो बघितले, यांच्याबद्दल आपण असं काही बघितलेलं नाहीये, पण हे मसाई लोक तुम्हाला व्यवसाय करताना दिसून येतात, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट जर आपण बघितलं तर आपल्या आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत, मी तुम्हाला 2023चा क्वेश्चन पेपर इथे सांगते. 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं जिओग्राफीचे जे क्वेश्चन आहेत, एकच मिनिट थांबा. 2020 पासून जरी तुम्ही क्वेश्चन पेपर काढले तरी तुम्हाला इथं आदिवासी जमातींवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले दिसून येतात, ठीक आहे. आदिवासी जमाती, काही जमाती तुम्हाला भारतातल्या विचारल्या जातील, पण आता जर पेपरचा ट्रेंड बदलला तर तुम्हाला इथं राज्यसेवा मुख्य परीक्षेला जो भाग आहे ना, तर तो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग सुद्धा विचारला जाऊ शकतो. एकच मिनिट थांबा. 2022चा पेपर आपण बघूया. 2022च्या पेपरमध्ये तुम्हाला मानव भूगोल हा जो पार्ट आहे, इथून कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत, एकच मिनिट थांबा. बघा, तुम्हाला जर 2022चा पेपर बघितला, एकच मिनिट आपण थोडंसं ब्लँक पेजवरती येऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, तर इथे तुम्हाला 22ला पहिला क्वेश्चन विचारला होता सागरी चक्रीवादळावरती, ठीक आहे. सागरी चक्रीवादळ, क्लायमेटोलॉजी मध्ये तुम्ही हा क्वेश्चन टाकू शकत होतात. त्याच्यानंतर तुम्हाला ताम्रपाषाण युगावरती क्वेश्चन होता महाराष्ट्राबद्दल. तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशन वरती क्वेश्चन होता, जिथं तुम्हाला जसं आपण आता बोललो देश आणि क्षेत्र, इथं तुम्हाला भारत, मध्य अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आणि एका बाजूला तुम्हाला स्थलांतरित शेतीची नावं दिली होती, जसं की लडांग असेल, रोका आहे, मिल्पा आहे, झुम आहे. सेम असाच क्वेश्चन तुम्हाला आदिवासी जमातीवरती पुढच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे थेरीज आहेत जिओग्राफी मधल्या, सेफिड थेरी असेल किंवा म्हणजे पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत आपण म्हणतो की नाही, पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत, जसं की बिग बँग थेरी आहे, नेब्युलर हायपोथेसिस आहे, बायनरी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी आहे. तर या थेरी आणि त्यांचे जे थेरीज मांडणारे भूगोल तज्ज्ञ आहेत ना, त्यांच्या जोड्या लावा असा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर तुम्हाला मानव भूगोलाचा पहिला क्वेश्चन होता की डॅश डॅश हे मानव भूगोलाचे जनक आहेत. पहिला ऑप्शन होता हेरोडोटस, दुसरा होता हेकायटस, तिसरा होता विडाल डी ला ब्लाश आणि चौथा होता ब्रुन्स. म्हणजे इथं तुमचे 2 मार्क मानव भूगोल. त्याच्यानंतर तुम्हाला मानव भूगोलचाच क्वेश्चन मी सांगते. एक क्वेश्चन आपण बघितला मानव भूगोलाचा, एकच मिनिट थांबा. 2 मार्काला तर इथं तुम्हाला विचारलेलाच आहे. ओके, बघा, तर 2022ला तुम्हाला एकच क्वेश्चन विचारला होता, पण पर्यावरण, भूगोल प्लस चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी, हे सगळं मिळून तुम्हाला 30 प्लस क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 60 मार्काला भूगोल हा विषय विचारला जातो, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर इथं आपला पार्ट पहिला संपतो, पार्ट दुसरा पण लगेचच आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट बघा, बदावणी. बदावणी हा शब्द जर आपण बघितला तर हा शब्द अरेबिक भाषेतील बेदू या शब्दातून आलाय. बेदू म्हणजे वाळवंटात राहणारी लोक, ठीक आहे. बदावणी हे प्राचीन काळातील अरबी शुष्क भागात राहणारी लोक आहेत. लक्षात ठेवा, यांचं लोकेशन लक्षात ठेवा.
उत्तर आफ्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर उत्तर आफ्रिकेमध्ये लांबच लांब पसरलेल्या वाळवंटी पट्ट्यापासून ते अगदी मध्य पूर्वेतील वाळवंटी भागापर्यंत विस्तृत प्रदेशात ही लोक राहतात. पूर्वीच्या काळामध्ये अरबी आणि सिरियन वाळवंटात राहणाऱ्या लोकांचे हे वंशज आहेत. इथे जर तुम्ही बघितलं बदावनी हे त्यांना समूहातला जो फरक आहे ना तो सांगण्यासाठी मिळालेला आहे. उदरनिर्वाहासाठी काय करतात, पशुपालन व्यवसाय करतात. लक्षात ठेवा कोणकोणत्या आदिवासी जमाती आहेत जे पशुपालन व्यवसाय करतात. नैसर्गिक गवतावर चरणारी गुळे पाळणारा हा समाज आणि दुसरा समूह आहे शेती करणारा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बदावनींचा जर नागरी भागातील वातावरणात राहणारा समाज विचारला तर नागरी समाज त्याला हादर म्हटलं जातं. ओके, आता ही जी बदावनी लोक आहेत ना हे परंपरेनुसार काय करतात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या प्राण्यांच्या जातीवरून वेगळे ठरवले जातात. ठीक आहे, बरेचसे बदावनी लोक हे पशुपालक असून ते काय करतात, पावसाळ्यात हिवाळ्यात वाळवंटामध्ये स्थलांतर करतात. कोरड्या उन्हाळी ऋतूमध्ये ते काय करतात, लागवडी योग्य जमिनीकडे परत येतात. उंट पशुपालन करणारे बदावनी लोक सहारा, सिरियन आणि अरबी वाळवंटाच्या मोठ्या भागात पसरलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जी लोक शेळ्या मेंढ्या पाळतात ना, म्हणजे त्यांचा ग्रुप आपण बघितला तर शेळ्या मेंढ्या पाळणारे जे बदावनी आहेत ना ते जॉर्डन, सिरिया, इराकमधील लागवडयुक्त भागात राहतात. ठीक आहे, गुरे पाळणारे आदिवासी लोक हे मुख्यत्वे करून दक्षिण सौदी अरेबिया आणि सुदानमध्ये राहतात, ज्यांना बाकराश किंवा बगारा असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आता हे जे बदावनी आहे ते कसे आहेत, दयाळू लोक आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे आपण ऐकलं एक इन्सिडेंट आपण ऐकला होता की काही आदिवासी असे आहेत की जे इतके अलिप्त राहतात की आपल्यासारखी जर लोक त्यांना दिसली तर ते मारून टाकतात. बरोबर, तर तसं नाहीये. हे कसे आहेत, दयाळू आहेत. वाळवंटी भागातील ते खरे सर्वज्ञ आहेत. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही भागातील भयानक परिस्थितीमध्ये कसं राहायचं हे त्यांना माहिती आहे. सेमेटिक भाषा समूहातील अरबी लोकांसारखेच बदावनी सुद्धा अरबी भाषेच्या विविध बोली भाषा बोलतात. संस्कृती त्यांची पितृसत्ताकच आहे. कुटुंब प्रमुख आदिवासींची सामाजिक रचना ठरवणाऱ्यांना शेख असं म्हणतात. शेखना समाजातील प्रौढ लोक जे औपचारिकपणे आदिवासी मंडळाचं काम करतात, त्यांच्या कामात मदत करतात. बदावनींचं पारंपरिक निवास म्हणजे काय, लांब कमी उंचीचे जे तंबू असतात ना ते त्यांचं निवास आहे. बरोबर, मध्यभागाशी खांबाने इतरांना जोडलेले असतात आणि तंबूच्या मागील बाजूच्या भागात जर तुम्ही बघितलं तर कमी उंचीचे खांब दिसतात. ते बकऱ्या उंटाच्या केसापासून तयार करतात. ठीक आहे, ओके. तंबूच्या मागं त्यांना कुटुंबाची संपत्ती आणि स्थान ठरतं, पण हे विचारलं जात नाही. पण निवास कशापासून बनवलं जातं हे तुम्हाला विचारलं जातं, बाकी इतर काही विचारलं नाहीत. त्यांच्या समाजामध्ये स्त्रियांना महत्त्वाचं स्थान आहे. मुलांना वाढवतात, शेळ्या मेंढ्या सांभाळतात, दूध काढणं, स्वयंपाक काढणं वगैरे. ठीक आहे, ओके. सैलसर फुलांची कपडे वापरतात वाळवंटाला अनुसरून. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यांचा जो मध्य पूर्वेतील वाढत्या आधुनिकीकरणाचा जो परिणाम आहे त्यांच्यावरती झालेला आहे. काही लोक बांधकाम व्यवसायामध्ये, पेट्रोलियम उद्योगात नोकऱ्या करत आहेत. ठीक आहे, सैन्यामध्ये, पोलिसामध्ये, अशा प्रकारे. तर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात बदावनींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. हालचाल, स्थलांतर, गुरेचराईवरती बंधनं आली. त्याच्यामुळे काय झालं, भटकत्या लोकांनी काय केलं, पारंपरिक प्राणी वाहतुकीचा व्यवसाय सुरू करून टाकला. ठीक आहे, ओके. आता हा पार्ट आपण अभ्यासला. तर या आदिवासी या टॉपिकमधून तुम्हाला काय समजलं, तर समान भाषा, समान सांस्कृतिक परंपरा असणारा समूह म्हणजे आदिवासी. बरोबर, त्यांचा तांत्रिक विकास, दरडोई उत्पन्न कमी आहे. शेती मुख्य व्यवसाय असला तरी पशुपालन हा घरगुती व्यवसाय जोडून असतो. मुख्य वैशिष्ट्य वस्तूंची देवाणघेवाण करतात, पुन्हा वितरण करतात. जगातल्या प्रमुख आदिवासी जमाती मध्य मेक्सिकोमधील ॲझटेक, इराणमधील बसेरी, पूर्व कॅनडातील क्री, युरोपियन टुंड्रामधील फिन्स, उरुग्वे, अर्जेंटिना, आफ्रिकेतील हेमाटाईस इत्यादीची माहिती इम्पॉर्टंट आहे. आदिवासी संस्कृती निसर्गावर आधारित आहे. बरोबर, एस्किमो, बदावनी, मसाई यांचा अभ्यास आपण केला. एस्किमो सारख्या देशी लोकांचा सुद्धा अभ्यास आपण इथं केलेला दिसून येतो. ठीक आहे, तर याच्यावरती 100% 2 ते 4 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. इथं हा आपला टॉपिक संपतो. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून सांगत चला. आपले रेकॉर्डेड सेशन आहेत. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.